अमरावतीत शेतकऱ्यांना पैसे मागणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात शेतकरी व शिवसैनिक आक्रमक झाले। शिवसैनिकांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला। शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने अमरावती जिल्हा कृषी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी धडक दिली। पीक विमा कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा सर्वेक्षण करण्यासाठी पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप ऐकून अधिकाऱ्यांवर यावेळी खुर्ची उगारण्यात आली। सर्वेक्षण करताना विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांना पीक विमा मिळाला आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना विमा मिळाला नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला। या कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी घेतली होती। बाबाजीचा माला धरले रिजेक्ट करून टाकेंगे। अरे येलो मोजा काय का अतिवृष्टी आहे पाहता कमी तुम्ही पाहिजे। ये नहीं है ये जो येलो मोजा पे डाला है बिल्कुल आहे याचं नाव आहे श्याम पवारचं नाव आहे शिंगणापूर। चार लोक आहे तुम्ही तुमच्याकडे कारण नाही तर मग कोणाजवळ याच्या व्यतिरिक्त कोणी आहे का आणखी कंपनीवाले तुमचे वरिष्ठ आहे का कोणी इथं साहेब तुमच्याजवळ असेल ना ऑनलाईन असेल सगळे ऑनलाईन केलेले आहे। तेवढं कसं टाकणार आहे भाऊ प्रेशर असते आम्हाला पण हो करा ना तेवढं सरांना बोलावं लागते काय द्यायला लागते ते द्यावं लागते। मग कोणत्या सरांशी बोलावं लागते? राठोड सर काय द्यावं लागते? काय ते त्यांना काय लागते वर्ष खर्च पाहिजे सांगा ना किती लागते काय लागते बोलून घ्या ना त्यांनाच द्या त्यांच्याच हातात असते सगळं काय। द्या आम्हाला अरुण उमाकडे दिलं होतो। हॅलो हा बोला। ते नुकसान म्हटलं टाकून दिला 90%च्या वर 90%च्या वर हो। तुम्ही नाराज करता राव आम्हाला। नाही नाराज निघा सांगा ना असं नसते ना ते काय करा सांगा। कुठं आहे तुम्ही? मी इकडे बाहेर गावी आलो आहे। डॉक्युमेंट हा बाहेर गावी आहे का तुम्ही? हो हो बरं ठीक आहे चालते। किती काही द्यायला कुठे? अमरावती जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या ज्या तक्रारी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या केलेल्या आहे त्या नुकसानीच्या पाहणीसाठी जे पीक विम्याचे कर्मचारी येतात प्रतिनिधी येतात ते शेतकऱ्यांकडनं पैसे घेतल्याशिवाय त्यांचं नुकसान झालेलं ते किती नुकसान झालं काय झालं त्याच्याशिवाय टाकत नाही। त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे का एका शेतकऱ्याला 27,000 रुपये पीक विमा मिळतो, त्याच्या बाजूच्या धुराला धुरा लागून असलेल्या शेतकऱ्याला 400 रुपये मिळते। आणि ही तफावत काय याच्यासाठी आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांकडे आम्ही ठिय्या मारला, आंदोलन सुरू केलं। या दरम्यान आम्हाला माहिती भेटली, आम्ही ऑडिओ क्लिप दिली, कोणीतरी राठोड नावाचा पीक विम्याचा प्रतिनिधी आणि कृषी अधिकारी त्याच्यात कृषी अधिकारी सुद्धा समाविष्ट आहे, हे लोक पैशाची मागणी करतात। आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की 500-500, 1000-1000 रुपये शेतकऱ्यांकडनं जोपर्यंत घेतल्या जात नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचं एवढं नुकसान पिकाचं झाल्याचं ती त्याच्यामध्ये टाकल्या जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज तीव्र आंदोलन केलेलं आहे। 2 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत त्या राठोडवर FIR करत नाही खंडणी मागितल्याचा तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही असा इशारा जिल्हा कृषी अधीक्षकांना आणि जिल्ह्याचे जे पीक विम्याचे अधिकारी आहे सर्व त्यांना आज या ठिकाणी दिलेला आहे। पूर्ण जिल्ह्यात येलो मोजाकचा रोग आला होता, त्याच्यापूर्वी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या तक्रारी केल्या होत्या की अतिवृष्टीमध्ये आमच्या पिकाचं सोयाबीनचं कपाशीचं तुरीचं इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या। परंतु त्या 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर 10 दिवसाच्या आत पीक विम्याच्या प्रतिनिधींनी शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी करायला पाहिजे। 2 महिन्यानंतर पाहणी करायला आल्यावर सोयाबीन पीक हे पिवळं दिसलं, त्यामुळे त्या विम्याच्या प्रतिनिधींनी येलो मोजॅकचा रोग आल्यामुळे तशी नोंद केली। तशी नोंद केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातल्या तक्रारी ह्या पीक विम्याच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी रिजेक्ट केल्या। त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। 7 दिवसाच्या आत याचा जाब न भेटलात आम्ही भव्य मोठं असं रास्ता रोको आंदोलन या कृषी विभागाच्या विरोधात आणि शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात या ठिकाणी करू।